एवढे अजून एवढे भुवन तसा लावला तसा लावा. हा लहान लहान टोपीवाली जी होती ना बाई माझी काल पत्राची आता तिथं नांदून गेली. आवाज खोकल्यासारखा माझ्या बाईचा. हे वर्ष संसार असा काही केला एका बाजून पुकारा हे पोरांनी टेन्शन नॉट लांबोरे ओ राजे बुवा 10 वर्षापूर्वी काय घेतल्या होत्या आता मोठं झालो लांबोरे लागा केव्हा या राजू म्हणाला तुला आता इफेक्ट होता कसं वागायचं ओके उजवा कौल दिला चल मी बॅनर ठेवलं आप्तोबा मित्र मंडळ हा डोंबिवली तर लगेच म्हणजे अरे डोंबिवलीत का कुठं आहे अरे आता डोंबिवली डोंबिवली दाखवलीच नाही लोक कन्फ्युज झाले. तर या ठिकाणी मंडळी 7 तारखेची वारी 100% होणार म्हणजे होणार असं लोकांनी सांगितलं होतं. ती वारी आज झालेली आहे. हा 200%. साहेबी माऊलीला माहिती आहे, आमचं राजाराम भोर माहिती आहे, त्यांना माहिती आहे सचिन मोरे साहेब. नुसतं मनावर कॉन्फरन्स काय करायचं काय नाही काय करायचं काय नाही. अरे ह्या वारीसाठी राज्य मंत्र्यांची शिफारस घेऊन आलं होतं. लांबोरी बिवर काय हंडू वडलो आहे बोर्ड साहेब कुठं आहे साळवी साहेब कुठं आहे त्यांना माहिती आहे. ओ मोरे साहेब मग एवढं माझ्यासाठी एवढं रामदास भाईंचं पासून शिफारस होती आणि मग शेवटी म्हणतात आप्तोबा उजवा कौल दिला आणि माझी बाय खेडातलीच बाय पण खालच्या बाजूची आज भेटली नाही तर वरच्या बाजूची होती. तिला पण तिकडं माझ्याशिवाय गमत नाही मला पण तिच्याशिवाय गमत नाही पण करणार काय असो. सुरुवात करूयात. आजचा हा सोन्याचा दिवस दापोली तालुक्यातील गोंडवली गाव आणि त्या गावचा आकारी धनी आप्तोबा जो मालक आणि ज्याच्या लेकरांचा 16 आज एसीच्या हॉलमध्ये मुंबई सारख्या साऊथ मुंबईमध्ये आज इथे सजलेला आहे. एका अर्थानं लेकराला रूपा लागलेली आणि सगळे सजून धजून आज आलेले आहेत आणि या आनंदाचा सोहळा आपण निर्गणित करूया. लक्ष असावं. सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्रीकडे विद्या देवता शांता माता या महाराष्ट्राचा आरोग्यावर आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा ज्याने या महाराष्ट्रामध्ये पुढे चालवला ते शाहू फुले आणि आंबेडकर या नरवंत माझ्या गावचा ग्रामदैवत आई नवलाई देवी केळव्याची वर्गदाई विठलाई धनी उदवा धनी देवळकर राज्याचा धनी चव्हाटा धनी केदारले रंगदेवता जागेवाला आणि रसिकांच्या तुम्हाला मनाचा उजळा करो हो गाते बाबुरते घराण्यातील भीमाशंकर यांचे नारायणपुरम यांचे बाबा असतात बाबा राजाराम बबन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा भट्ट शिष्य शाहीर विकास लांबोरे नवलाई देवी लाल मंडळ मुली केंद्र धनगरवाडा शाखा जय बजरंगबली नृत्य कला मंडळ पन्हाळी कोटवाडी यांच्या सोबत कार्यक्रम करत असताना गेली 15 वर्ष जो माझा सावलीसारखा पाठीराखा राहिला तो माझा संदेश ओके आमचा चॉकलेट बाय सिद्धार्थ मारगोडे बेंजला सतीशदादा साळवी आणि निगुडला अजितदादा आणि भक्त पडला होता रोहित ढिके यांना मनाचा मुद्रा करून आजचे जो आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतात ते साऊंडवाले आमचा राजदादा पड्याळ आणि त्यांची सगळी मंडळी मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची माझी विठ्ठल रुक्माई आप्तोबा ग्रामदैवत ग्रामस्थ मंडळ गोंदिवली मुंबई आयोजित. या ठिकाणी मला संपर्क झालेला आहे
अनेक लोकांचा झाला. त्याचप्रमाणे अध्यक्ष साहेब आमचे आले होते, एकत्र आम्हाला विदागी दिली. काही कारणानिमित्त गोष्ट नाही झाली, नाहीतर आज आमच्या इथे सचिन कदम असते. हरकत नाही, ते आमची चूक नाही किंवा मंडळाची चूक नाही, नंतरच्या काही गोष्टी झाल्या. तर या ठिकाणी अध्यक्ष राजाराम घोड माऊली, उपाध्यक्ष सुभाष झिमड माऊली, सेक्रेटरी सचिन मोरे माऊली, खजिनदार चेतन सावंत माऊली, उपखजिनदाराचा मुजरा शाहीर भेटावेडायला आहेत पिंडो. हरकत नाही, मला कळलं, मला नाव घेतं तेव्हा कळलं. किशोर साळुंके शाहीर एकनाथ डिके माऊली आले. व भेटा अतुल कदम आमचे प्रतिस्पर्धी शक्तिवाले बुवा खडातली चपटी. हा लाल लाल घालून टोपी बैठे नाव टाव कुणाला शेटी. कसं दिसतात बघा टोपीवर. 3-4 वर्ष सांगितलं बुवा टोपी घाला, 2-3 डायलॉग त्यांच्यावर काढले, तेव्हा कुठे टोपी घातला नाही. मी तुम्हाला काय झापून दाखवलं, काय बोलून दाखवलं? अरे नांगोरे तसाच आहे, एवढा प्रेमळ आहे. पण आमच्या तुरेवाल्याला पण काय काय प्रॉब्लेम झालाय मंडळी. आमचं आता काय बोलू, आता नंतर बोलतो हळूहळू. तर सर्वांना मनाचा मुद्रा, शाहिराला मनाचा मुद्रा आणि आमचे विजय निकम यांना पण मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, सद्गुरु मूर्ति पूजा मूलम सद्गुरु पदम मंत्र मूलम सद्गुरु मोक्ष मूलम सद्गुरु कृपा. या ठिकाणी आमचे निलेश पवार कवी गीतकार शाहीर आलेले आहेत. मनाचा मुद्रा. जो गोंडवली गाव, जो कोणी पूर्वा काळामध्ये अनादी काळामध्ये जो बनला असेल, त्या वाडवडिलांना चतुर्शिवाचं मत घेतलं असेल, त्या मालकाचं मत घेतलं असेल आणि पाषाण पुढलं. पाषाण निघालं ते स्वयंभू शिवाचा आणि शंकराचा अवतार, आणि तो झाला आप्तोबा. 20 गावामध्ये एकच गाव. त्या शिमग्यामध्ये खेळे त्याच्यासोबत, पालखीने त्याच्या खेळासोबत जाताना चप्पल पायात नाही, आणवाने रुबाब तुम्हाला आप्तोबाचा. कुणाच्या घरात गेला की तिथं कुणी त्याच्यासोबत खुर्चीत टेबलावर बसायचं नाही, रुबाब आहे आप्तोबाचा. त्याचा रुबाब आहे, त्याची मालकी आहे, त्याची वतनदारी आहे. काय म्हणा, 20 गावात फक्त हा धनी, बाकी सगळा दैवत आहे. आणि हे जे प्रेम, ही जी आपुलकी, आणि त्याच्यात आपण म्हणतात आज सरकार सांगतं का दारूबंदी करा, निर्व्यसनी करा. अरे ते आकाराने सांगितलं, मला जेव्हा रुपये लागतील, मी जेव्हा बाहेर पडेल पालखीत बसत, तेव्हा माझ्या कुठल्या लेकराने कुठला दारूचा थेंब घ्यायचा नाही, मला अरे काय आगापाणी आहे. सरकारने एखादा फर्मान बोर्डूनला काढावं, दुसऱ्या दिवशी आम्ही पण सांगते ना आपल्या रंगीबेरंगी बिअरच्या बाटल्या, पण फर्मान बापाचा आहे. काय विषयात लागली, त्या दिवसात कोणाची घ्यायची. स्तवन गातोय त्याच्या चरणाशी, इथून नमस्कार तुम्ही आप्तोबाला, माझ्या शिवाला, तुळ्याच्या सांगला तुळाचा तो आप्तोबा तुमच्या समोर, त्याच्या लेकरासमोर. माझा
तालुका दापोली. हा रत्नागिरी नवरत्नांची खाण, बरोबर 9 तालुका आहे, प्रत्येक तालुक्यात रत्न आहे. आणि आज एका त्या रत्नाचा उदो करताना त्या रत्नाच्या आतला माणिक मोती बोलवली आणि त्याचा धनी आपटो स्तवन करतो. माझा तालुका दापोली, त्यात गाव बोलवली. माझा तालुका दापोली, त्यात गाव बोंडिवली. हो गाव देव तो शिवावतार, तुझ्यामुळे गावाकार तुझ्या जीवावर करीत गेलो स्वप्न सुखाची रे साकार. किती संकट आली गेली, किती संकट आली गेली. माझा अक्कबा देव माझा वाली, माझा तालुका दापोली, त्यात गाव बोंडिवली. माझा तालुका दापोली, त्यात गाव बोंडिवली. माझा तालुका दापोली, त्यात गाव बोंडिवली. गाव देव तो शिवावतार, तुझ्यामुळे गावाकार तुझ्या जीवावर करीत गेलं स्वप्न सुखाची हो साकार. स्वप्न सुखाची हो साकार. किती संकट आली गेली, किती संकट आली गेली. झाला अक्कबा देव माझा वाली, माझा तालुका दापोली, त्यात गाव बोंडिवली. माझा तालुका दापोली, त्यात गाव बोंडिवली. शिवशंभोचा अवतार, खेळ मांडला घेऊन नाव धावत यावे सकवर. आदिमायेचा भरतार, शिवशंभोचा अवतार, खेळ मांडला घेऊन नाव धावत यावे सकवर. सारिये कोणी तुझी आली, सारिये कोणी तुझी आली. तुझे
तुझं पाहत हासूये गाणी, तुझं पाहत हासूये गाणी, सका गेली माझी रखवाली. गावदेव तो शिवावतार, तुझ्यामुळे गावाकार, तुझ्या जीवावर करीत गेलो स्वप्न सुखाची हो साकार. किती संकट आली गेली, किती संकट आली गेली, साधा भक्त बारे माझा वाली. माझा तालुका दापोली, त्यात गावोली. बोल श्री गणपती गजानन देवी अखंड हरदासवालीचा. बोल तू रे भीमाशंकर बाब्या राजाराम पवन विशाल गणेश भिकाजी शंकर प्रभाकर. बोल तू रे गणपती बाप्पा हरे आपवाचा. गणपती बाप्पा आदरणीय गंगाराम सुमन माऊली गाव गोंदिवली थोरला कोट 200 रुपयाच्या पारितोषिक आणि आदित्य संजय मोरे तुकाराम गंगाराम मोरे यांच्या स्मरणार्थ 100 रुपये. शीघ्र कमी आमच्या घराण्याची शाळा वासू आणि यांचे मानसपुत्र आदरणीय भाऊ पवार यांचे शिष्य शाहीद हरिश्चंद्र धुमक आणि शाहीद दिलीप धुमक माऊली यांच्याकडून प्रत्येक 12,000 रुपये आज या देण्यात आले. चंद्रकांत श्रीपद भोड आणि आशिष संभकार मोरे पालगड दापोली माप पैसा नमा. आता मी काय म्हणतो सुनील सावंत माऊली 100 रुपयाचं पारितोषिक राहिलं. लहान पोरग्याला आमच्या भेटूसाठी 200 रुपये. तर बुवा अहो चुकून एकदा घ्या त्या सिद्ध्याने तबला होता ताम त्याला माझ्या अंगात भरलं झालं हो. आणि व्हायरल लांबवर आहे गोवा नंबर हो. शक्ती तुझ्यासाठी पवित्र जमतो तुम्हाला पण माहिती आहे. माझे शब्द गेले 3 वर्ष आमची झोंबी जास्तीत जास्त ह्या हॉलमध्ये माझा विचार तेच असतात तुम्हालाही माहिती आहे.
तुम्ही आपल्या सगळ्यांसमोर काय पण बोला, मला माहिती आहे, बट यू रिस्पेक्ट मी. आय नो माय डिअर राजू. मला पण नाही आवडतो ते, पण मी ओंकार मोरेनो हे आपलं दोघांचं 200 रुपयाचं जाऊन बसूया, भारी झाल्यावर, पण आपला नमान नको बसूया. म्हणजे वडापाव खाया, समोसा बसायला, म्हणजे हे बसले काय 10 रुपयात बसले, हा काय 10 रुपयात बसला 15 वर्ष, हे ना तुम्ही शुभीही बनणार. परवा कोकम सरबत म्हणून एक बिअर प्याला तर एक गोष्ट नवीन शाळेत गेले तेव्हा आमचे मित्र 200 रुपयाचं पारितोषिक, धन्यवाद. आणि गोंडवली गावचे सरपंच श्री विजय नांदेमावली प्रथम नागरिक गावाचे 501 रुपयाचं पारितोषिक. अनंतकृष्ण साळसकर सालाबाद प्रमाणे प्रत्येक बारला 500 रुपये विरवली बुद्रुक, सगळं जमवलं. आता बुवांचा घर. पहिल्या दिवशी जन्माला बाळ ओ बुवा, अरे दुसऱ्या दिवशी खाल्लं बोकेळ ओ राजेश बुवा, अरे तिसऱ्या दिवशी सुसू पातळ बाळ जोरे नॉनसेन्स गाडो या साबात आहे मेरे बुवा. अरे डोंगर हिरवा हिरवा गार नाही कोणाचा दार गावो बाबा. ह्या सगळ्या नाव ही लोककला नवा, ह्या मातीची लोककला नवा सगळा आहे ना. ह्याच्यातनं मला सांगा समाजाचं कलेचं नुकसान काय. शाहीर 4 गाडी घेऊन आणणार, स्तवन गण गवळण पद धरून चालत, आणि त्याच्यात एकामेकाची ऐन माय काढणार, 2-3 अवयव त्याच्यावर बोलणार, हे योग्य आहे, हे योग्य आहे. आता मी साऊथ आफ्रिकेतला त्यातलं काय नृत्य तर केलेलं नाही ना मी, न्यूझीलंड मधलं ते बोबा मारतात तथा केलेलं नाही ना मी. ह्या कलेतलाच आहे ना. आमच्या आई वडिलांनी, आमच्या वाडवडिलांनी केलं तेच बुवा केलं. काय माझ्याकडे असं तुम्ही बघतात की मी मोठा गुन्हाच केला हो, पण बुवांना टोपी मी घातले ते सांगतील कोण बोलचे चालले कुठलं चाली करतात काय नाही. माझ्या चाली मी विसरतो, यांच्या चाली द्यायच्या, पण द्या हव्या बारीला बोलून नाही बोलली घराने. मोरया बाप्पा मोरया, मोरया बाप्पा मोरया, दर्शन द्याया रंग भराया, दर्शन द्याया रंग भराया, आज रंगणी तुम्ही या. मोरया बाप्पा मोरया, मोरया बाप्पा मोरया, मोरया मोरया मोरया, दर्शन द्याया रंग भराया, दर्शन द्याया रंग भराया. गोवा चाललेले फिटम भेट आता दोन माझ्याकडं फरमाईश आहे. नवगडाचं गोतायचं आणि सुखान नातायचं, गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं साधायचं. भेट दिली ही गाव देवानं, भेट दिली ही अपुटोबान, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गडाला, पवत बांधायचं सुखान नांदायचं गडाला, पवत बांधायचं. विचार हा किती आहे इथं काही नाही बरं, देणार आहे ना आपला लंबोदर, काढवड करून सारी करतो मी सोया, दरवर्ष सारखं मात सजू दे घर, सांगचल काय काय आहे गाये गणपतीला, तुझ्या गणपतीला घराला आई सणाला.
देशी लाव गणाची 100% चालली आहे. सारी कोकणात माझा गावा त्या गावात माझं घर 300 किलोमीटर माझा कुठेतरी माझी भूमी माझी मठी बांधलेली माझ्या कोणी वाडवडिलांना जागा घेतली तिथं त्या धन्यानं ऑक्टोबरने एकाचे 21 केलं 5चं 25 केलं. अरे भरल्या दाना शिजले आणा गोरा ढोरात कोरा ढोरात इथपासून गावापासून इथपर्यंत त्याने बरकत दिली तो धन्य ऑक्टोबर आणि त्याच्या मठी त्याच्या सावली तिचं माझं घर आणि कुणाचं त्या वाडवडिलाला काय सुबुद्धी आली आणि म्हणाला की हा विश्वाचा आराध्य दैवत माझ्या घरात आला पाहिजे. कॅमेळ्याचं घर कुडापेढीचं घर जसं जमलं किंवा काठी काय जमलं चादर लावली मकार केलं आज आलं आपलं बंगलं आलं 4 पाठी घरं गेली पडवी गेली वटी गेली 2 पाठी आली घरं बदलली पण देव कोणी तीच वटीवर बाजूला देवाचं अधिष्ठान मांडलं गणपती 5 दिवसाचा पाऊस 365 दिवसापासून 5 दिवस आखले आणि तो मालक घरात येणार 14 तारीख अजून जवळपास काही दिवस आहे पण सगळं वेळ तिकडे आज सगळं मंडळी बऱ्यापैकी 90% गावास आलेले आहेत गोंदवली करायचे तिकीट 300 रुपये गाडीला खर्च 1000 रुपये का ह्याचं नाव ह्या गाव माऊलीचं नाव काय अधिकारवाणी आहे आणि तिथं त्याच्या साक्षीनं उजव्या कौलांची मठी बांधली आहे तिथला गणपती येतो काय म्हणतोय कोकणात माझं गाव त्या गावात माझं घर कोकणात माझं गाव त्या गावात माझं घर त्या हो घराच्या मखरात शोभेल माझा लंबोर त्या हो घराच्या मखरात शोभेल माझा लंबोर जशी माझी ऐपत असेल तशी सेवा करेल. पुढे तिला 5,000चा नगद बोलाय मी फक्त 50 रुपयाचं पेमेंट ठेवीन. जशी माझी ऐपत असेल तसा ठेवीन. कोणी मकर रानमालाचा केला, कोणी चिवा काढण्याचा केलं, काठीचं केलं. ज्याची त्याची भक्ती, ज्याची त्याची श्रद्धा. म्हणून लांबची वाकोड्याची आणि नव काठी समेल शिकारी शोभा देवा तुझ्यासाठी. सोडून तो देवा
रथ शोभेल माझा नंबर. आवडला असतो तर टाळ्या. लांबोरे फक्त नमन करतो, लांबोरे फक्त नमन करतो. अहो हॅट्रिक झालेली आहे प्रश्न उत्तराची. हे आजची सांगतो तुम्ही देवा माणसासारखा आला ना. आजची बाजी माझी 18व्या मुंबईची. विषय काय म्हणतो आणि जास्त संसार यांच्यासोबतच केला. भारी भारी भेटली मला सोडून भेटली. किती म्हणताय नाही भरपूर आहे मला 15-20 मिनिट आले त्याच्यात माननीय सरपंच प्रशांतभाई मांजरेकर बुवा गावा 100 रुपये आता सुरू. जयवंती साळवी यांच्या स्मरणार्थ नंदा साळवी माऊलीकडून 500 रुपये आणि मोरूबाई क्रिकेट संघ मोरूबाई देवी क्रिकेट संघ बोंडिवली 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे तर आता आहे बुवांचं काय ते मला मोबाईलकडे गेला. हा मला एकच सांगायचं इथं सन्नाटक आहे भाई. हे सन्नाटक आहे ना तर बुवाने सांगितलं. माझा 2 मेसेज आहेत आमच्या तालुक्यातले शाहीर आहेत. बरं आता माझ्या विरोधात एवढं काय करायची गरज नाही हो. साधा माणूस आपण बाऱ्या काय मिळाल्या कशा मला माहिती नाही. कालपर्यंत पूर्ण ढोरशी मी राखत होतो. मी जातीचा धनगर आहे. बुवा गवळण पण बोललेला आहे. हे मुंबईचा आलो पहिला घर नोकरी माझी. ही घरकामं केली मी 12वी पास होऊन. मग 12वीला फर्स्ट क्लास मिळाला. सुलताना वाटलं यार खानदानीमध्ये कोणतरी 12वी शिकलाय फर्स्ट क्लास मिळालाय काहीतरी पुढं. मग याच वाढबाय ऑफिस बाय करत देवाच्या कृपेने इथपर्यंत आलो. आणि माझा काय संबंध नाही मी दापोलीला गेलेलो पण नाही. तिथलं आतलं कुठलं तरी बोंडिवली गाव तिथल्या धन्याला उजवा कोण दिला दा त्या लांजातल्या एका पोरग्याला घेऊन या माझ्या बारीला मनोरंजन करेल. काय म्हणताय आणि मला कोणीतरी म्हणायचं पांडू पांडू 17 बाऱ्या करतो. आमच्या तालुक्यातले म्हणाले माऊली मी तुमच्या आल्यात गेलात नाही माझ्या नादात नाहीतर तुमच्यापेक्षा शक्तिपुऱ्यात जास्त माईक माझ्या हातात आहे. एकदाच इंजेक्शन देईल आयुष्यभर खुपत राहील. काल एक बोलतो तुरेवाला आमचा त्याला गेल्या वर्षी मी 10 बाऱ्या केल्या आणि तो म्हणतो त्याला सुरात कळत नाही त्याच्यासमोर टायटल घेतात. अरे बाबा तुमच्या बाऱ्यांचं तुम्ही बघा. तुमची काय पुण्य वडिलांची काय तिथे आता तुमच्या बाबतीत संपली असेल त्याला मी काय करू. ह्या आयुष्यात माझ्या हे जे पण 2-3 जण बोलतात त्यांचा माझ्या आयुष्यात आणि ह्या करिअरमध्ये काही संबंध नाही किंवा त्यांच्या आयुष्यात माझा नाही. त्याच्यामुळे भावानो माझ्या नादास लागू नका. मी जर माझा गिअर बदलला तर आयुष्यभर त्रास होईल एवढं मी म्हणजे भगवत म्हणू नवा बोलू. तर गोवांचं देऊया गोवांची चाललेली आहे आलं बघितलं पैसेच पैसा आहे. देवेंद्र झिमण बुवा आणि झिमण ब्रदर सुयोग झिमण अवधूत मसले जितेंद्र झिमण आणि आदित्य मसले 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या बुवांकडून केले करून. त्या बुवांचा काय तर घसरलं सांभाळ काय ऐकून घे शाहीला ना लग्नाच्या बाईला घोटाळा करायचा नाही का बुवाची चालला. हा चाली पण आता भारी आहे बुवा. रोज खातो सनुदाची साईर तुला सांगते ही राधिका बाहेर असून गोधन घरात तुझ्या तू मागतो का कशाच्या बाहेर. बरोबर आहे साधा प्रश्न आहे तर का मागतो. हे माझ्या घरातले चमचमते बा. मी म्हटलं माझा डायलॉग नाही ना. मी म्हटलं अरे मोठा मोठा गार केला गंमत मध्ये आणि भेंडी लांबवर एखादा हिंमत मध्ये लगेच घेतला नाही. एक नंबरचं चोर डॅमेज आमचं लाल कलरची बांगडी बसणं लालच टोपी घातला आणि काल बघितला त्या सचिन बुवानी पांढरी टोपी घातला नाही. कलर बदलला. समाजवादी पार्टीनं डायरेक्ट गांधी पार्टी मला आठवण येतच राहतो पण प्रेमान नाही ना. आता तर घेतो बुवा तू वचन विसरली काय नको काय नाही सांगा तू घरात बोला की नाही. झूठ नाही बोलणे का झूठ बोले तो कव्वा काटे चिमणी काटे आणि गरुड म्हणून सगळं काटे बघ. सांगून घरात बोलावला होता कृष्णाला घरात बोलावलं. या गवळींना खोट बोलायचं नाही. कृष्णाला बोलावला जाता घ्या बघू शकतो खोटा बोलावता घेऊ बाप्पा कान काटे. तुमचा उन्हात घर बांधेल सांगून देतोय. तू जेव्हा चना विसरली काय सांग तू घरात बोलावलं की नाही.
गोधन घराची ठेवून जा घोंगडीवाल्याचं हरायचं पाहिजे गोधन घराची ठेवून जा कृष्णाचं हरायचं पाहिजे बघा जागच्या जागेवर गाडी दिली आहे जागच्या जागेवर ह्यांना विषय दिले हा ह्या नाही लोकांना जसं पैसा बघायचा अरुणा अनिल शिर्के आणि परिवार 200 रुपये सहदेव झिमन आणि परिवार 200 झिमन आपल्या झिमन तिकडे एवढा आहे राज्यात पण झिमन बाबा रेयांश देवांश अनंत हे काय हा खोसरे खोसरे अक्षत हा रेयांश देवांश अक्षत खोसरे लहान मुलांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक चालेल सूर्यकांत मोरे यांच्याकडून 250 रुपये धन्यवाद माऊली त्याचप्रमाणे अशोक भोगले यांच्या स्मरणार्थ आशा भोगले या माऊलीकडून 100 रुपये ही चिठ्ठी परत येत राहा बघतो हा गोवा तू नदी तो तारो फोटो पण चालसे गुजराती तू नदी तो तारो फोटो पण चालसे फोटो नदी 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 कमेंटी फोटो कॉपी पण चालશે पण फोटो मात्र हवा आमच्या जमान्यात म्हणजे तुमच्या पण तुम्ही काय 16 वर्षाचं नव्हतं फोटो दपून त्या पाकिटात आतल्या कोपऱ्यात ठेवायचो कॉपी आहे चोरून गुराकडे बघायचो आता डायरेक्ट व्हिडिओ कॉल बेबी कॉल मी काय झालं सगळं अहो आमच्या चिठ्ठ्या लिंबाच्या गोळ्या द्या पोरग्या बाबा देव ये ह्या करून ये देव ये आणि फटके खाल्लो मी नाही यांनी खाल्लं तर म्हणतो मस्त की नाही पुढच्या वर्षी पण नमस्कार लागलंय भलता तुला ये खुळग हे माझ्या चमचमते वाईट खडातले शक्तीवाला एक शब्द बोलायची गरज नाही लांबोऱ्याला तरी पण माझे उंडराव धरणार शैल्या बघितलायचं कसं एक श्लोक बोलतो आधी याच्यात गवळण सगळे शास्त्र बघा मोह मारू येणम तर कहम घोरम राही आहे अदंडंतो चेताणे वल्लविणम अणान्नवी गोरम हरसी या एका श्लोकावरती गवळण आहे सोपा विषय नाही आहे राजेंद्र निकम एवढा सोपा विषय नाही फुटलेला पेपर चौकीचा फुटलेला पेपर कांडा भाय लागलंय भलत तुला ये खुळग अरे डोळ्यात कशी गेले ये धुळग परत ऐकायचं लागलंय भलत तुला ये खुळग डोळ्यात कशी गेले ये धुळग आता रडू नको 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 हे दोन्ही हातानं चोळग आता रडू नको 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 दोन्ही हातानं चोळग लागले भलता तुला ये गुळगण डोळ्यात कशी गेले धुळग लागले भलता तुला ये गुळगण डोळ्यात कशी गेले धुळग आता रडू नको दोन्ही हाताने चोळग आता रडू नको
शायरांचं अनेक उत्तर दिलेली आहेत, अनेक उत्तर दिलेली आहेत. अनंत भिकाजी कदम यांच्या कुटुंबातर्फे गाव बोंडिवली 500 रुपयाचा आशीर्वाद दिला. धन्यवाद कदम भाभी. तर भुवनचा प्रश्न आहे की कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूंचं नाव काय? अनेक बाऱ्या झाल्या भुवनसोबत, आमच्या 25-30 बाऱ्या झाल्या असतील. अनेक उत्तरं यांच्या संदर्भानुसार दिलेली आहेत. आता त्याची टीप बदललेली आहे की यांच्या सद्गुरूंचं जे नाव आहे तेच त्याच्या ग्रंथाचं नाव आहे. आणि भुवनलाही माहिती आहे की आम्ही प्रयत्न करत असतो. तर बुवा, आज तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या प्रश्नाला हात घालतोय. ह्या मुंबईमध्ये 18 बारांमध्ये 3 हॅट्रिक झालेली आहे. ते 2.5 झालेली आहे. आता परवाच्या दिवशी फायनल होईल. तर त्या सद्गुरूंचं नाव श्री नामदेव महाराज केळकर, म्हणजे ते नामदेव महाराज नाही, म्हणजे परमार्थातले आपल्या. तर हे नाव आहे श्री नामदेव महाराज केळकर. श्री नामदेव महाराज केळकर यांनी साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि शाहीर आमचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे, तरी पण मंडळीसाठी सांगतो की नागरी बळीराजा म्हणजे आपला शेतकरी हा जेव्हा शेतात जाईल, आपल्या आवारात जाईल, शिवारात जाईल शेती करायला, त्यावेळेला जर तुझ्या कमरेला आकडी कुर्ती असेल तर तुझ्या बैलांवर, गुरांवर, ढोरांवर, तुझ्या कुठल्या सगळ्या संपत्तीवर, इष्टकीवरती कुणाची वाकडी नजर येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं आहे. एक पद फक्त घालतोय, लक्षात. चल हट बघ बाजूला, राजेश बुवा गाढवा म्हणतात याच्या पदात. चल हट बघ बाजूला, जगुटली लावसट नाही नाही ती. चल हट बघ बाजूला, कुठली लावसटही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. माझ्या वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. चल हट बघ बाजूला, चल हट बघ बाजूला, कुठली लावसटही नाही ती. चल हट बघ बाजूला, कुठली लावसटही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको. असली कोयती कमरेला असतात, करायची काय बघा मोकळी चिंता. बळीराजाला मिळालं वरदान, पूर्ण होता वरदान दाता. कर शास्त्र अभ्यास, माझी शक्तिवाली वैती. कर शास्त्र अभ्यास, माझी लातो दिवाली. माझ्या वाट्याला लागू नको, माझ्या हातात हाय कोयती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. माझे मित्र दीपक माहिंगडे 200 रुपये पारितोषिक. त्याचप्रमाणे काशीराम झिमन यांच्या